भीम 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 छोटा भीम एवढं. मग आज संध्याकाळी किंवा मग आता उद्या गुरुवारच्या पूजेला तर मग मूर्ती तिथं जाणारच. नाहीतर आम्ही रानूला ठरवले हॉस्टेलला टाकणार आहेत आम्ही. करमळ्यावरून केक घेण्यासाठी आलेत. तर आपल्याला आहे ना आज 1 किलोचा एक छान असा केक करायचा आहे. तो मी तुम्हाला दाखवेल तयार झाल्यानंतर किंवा करताना वगैरे. आणि ह्या मॅडम चाललेल्या आहेत दवाखान्यात छान नटून थटून. राधिका कितवा महिना आहे का? ही काही आम्हाला ही करून कळणार आहे का कितवा महिना आहे? हा माझ्यावर बघून कळणार. थांबा आपण क्लोजअप घेऊयात. एक क्लोजअप थांबा. क्लोजअप वरनं बघा राधिकाला कितवा महिना आहे. तुम्ही बघा कशी भाव खाते बघा. नसती पुढं पुढं पळती काय आणि तिच्या मागं मागं आपण पळायचं. तुमच्या काही लक्षात येते का? तसं तर मी ह्याच्या अगोदर सांगितलेले पण आता त्याला किती महिने झालेत बघा. आणि त्याच्यानंतर आता सध्या राधिकाला कितवा महिना चालू येते बघा. मी व्हिडिओच्या मध्यंतरी शेवट वगैरे तुम्हाला सांगू शकते. ये ग तू. हा जसं काय त्यांचा फोन वाजणारच नाही एकदा पण. जसं काय तू नाही शोधून गेली तर आम्ही काय ते त्याला शोधतच बसणार नाही. साधा बोळा सांब सदाशिव. हा तर आज आई आणि राधिका चालल्यात. गेल्या वेळेस भाऊजी आणि राधिका गेलती. मग काय राधिकाचा दवाखाना आणि पाऊस हे यांचं खूप छान जुळतं. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस राधिकाची जेव्हा जेव्हा असते की नाही ट्रीटमेंट तेव्हा पाऊस हा असतोच. आज रात्रभर काल नव्हता बरं का आणि सकाळी उठल्यावर सुद्धा नव्हता. फक्त आता तिला जायचंय म्हटल्यानंतर मात्र आला पाहिजे. आणि इथं आपली ही मूर्ती आहे ना मला वाटतं असं 3 वगैरे दिवस झालेत आता. 3 किंवा आजचा 4था असेल. तर छान मस्त पूर्णपणे अशी ही कोरडी झालेली आहे. कारण की ते सर म्हणलेले ना की असं लगेचच नका तिकडं ठेवू मंदिरात. तर बघूयात आता उद्या गुरुवार आहे. मग आज संध्याकाळी किंवा मग आता उद्या गुरुवारच्या पूजेला तर मग मूर्ती तिथं जाणारच. राधिका आई गेल्या ना मग नंतर मी आपली घरातली रेग्युलरची जी कामं असतात ना ती कामं करून घेतली. माझं पर्सनल जे काही काम होतं ते सुद्धा मी करून घेतले. आणि तुम्हाला सांगते काय होतं माहिती का घरातली माणसं कमी झाली की नाही तर खूप जास्त शांतता घरामध्ये होते. तर तशा पद्धतीची शांतता. आणि रानात अर्थातच आई नव्हत्या म्हटल्यानंतर तो तर काही शाळेत जाणारच नव्हता त्यामुळे तो काही उठलाच नव्हता. तो उठलेला आहे आता. हे पण आलेले आहेत. आणि आता परत आमचं आपलं रोजचं रुटीन. कारण की आता आज आपल्याला एक छान अशी रेसिपी करायची आहे. ती आहे नारळी पौर्णिमा विशेष. तर त्याच्यामुळे त्या रेसिपीची आता मी तयारी करते. राणू काय करतो? दुकान. आमच्या घरात सगळ्यांना दुकानाचंच वेड आहे का व्यवसायाचं वेड आहे? इथं बघा रानूची सगळी खेळणी म्हणजे काय तर ही मावशीने आणलेली उशी, ही आम्ही आणलेली उशी, हे डॅडींचं घड्याळ आहे, ही मॅट आहे आपण किचनमध्ये टाकतो की नाही ती मॅट आहे, सई दीदीचे इयरबड, रानूची गाडी, फॅन, JCP, बैलगाडी आणि तिकडं छोटे छोटे खेळणे. आणि हे जे आहे की नाही ही ट्रॉफी ही मी D.Edला होते की नाही वेळापूरला तर तेव्हा मला मिळालेली आहे थाळी फेकमध्ये. आणि आता ह्याचा उपयोग कसा होतो बघितलं ना. आयांच्या ट्रॉफ्या म्हणजे काही असू देत तिकडं आपण काय म्हणतो प्रशस्तीपत्र, प्रमाणपत्र हे सगळे अशाच होतात लेकरं झाल्यावर आहे की नाही. ते काय होतं माहिती का सई, राणा आणि राणाचे मित्र आणि सईच्या मैत्रिणी हे ज्यावेळेस एकत्र येतात ना त्यावेळेस खरं तर अजिबात त्यांचं पटत नाही. आणि फक्त कालवा खेळणं तर लांबच राहिलं. फक्त कालवाच होतं. हा एकटा असलेला मला परवडतो. सई पण आहे ना एकटी होती की नाही तर खूप छान गुणी वागायची बरं का. आता पण ती वागती ह्याच्या मानाने पण तरी पण ते असतंच ना ते दोघं. हा राणू पण वागतोय की मग पण कधी हे असं शाळा बुडवून घरी राहिल्यावर मग तो गुणी वागतो. कधीपर्यंत? शाळेचा टायमिंग होईपर्यंत असंय. नाहीतर आम्ही राणूला ठरवले हॉस्टेलला टाकणार आहेत आम्ही. नाही वेड्यासारखं वागल्यावर रे आहे की नाही. असंच आहे. चला तुम्हाला मी माझा केक दाखवते जो मी मगाशी केलेला आहे. तर इथे आहे ना हे अशा पद्धतीचं याला फिनिशिंग आपण करून घेतलेलं आहे.
आणि आता याला आपण लावणार आहोत हे टॉपर्स. तर हे छोट्या भीमचे, छोट्या भीमशी रिलेटेड आपल्याला म्हणजे थोडक्यात छोटा भीम ही थीम आहे आणि त्याच्याशी संबंधित आपण हे सगळे टॉपर्स इकडं हे आणलेले आहेत. काही नाही, मार्केटमध्ये आपल्याला हे सगळं विकत भेटतं. तर हे बघा, अशा पद्धतीनं आपला हा केक तयार झालेला आहे. आता थोडंसं फक्त इथं आपण काहीतरी करूयात की जेणेकरून आणखीन जास्त सुंदर असा आपला केक दिसेल. कसा वाटतोय कमेंट सेक्शनमध्ये? काय करा माहिती आहे का, एक छान असा आपण हे करूयात. तुम्हाला जर हा केक आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये भीम 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 छोटा भीम छोटा भीम एवढं मोठं नका लिहू, पण छोटं तरी लिहा. रानू, हे बघ बघ ना केक इकडे तरी ये. कसा आहे? चांगला आहे का भारी आहे? हा बघा मामा, तो छोड बघा, जास्त त्याला हे करायचं नाही. तसं आहे. काय करायचं रानू, मी जे कोणते केक करते की नाही तो प्रत्येक केक रानूला त्याच्या बर्थडेला करायचा असतो रोज. बघा हा, ही पण म्हणजे रोजचं आमचं ते वाक्य ठरलेलं असतं. हा फक्त एवढे. एक स्ट्रॉबेरी हा आणि एक चॉकलेट आणि केक परी. हा परीचा असतो का का तुला? बरं आवडतो, रानाला आवडतो. ही चुटकी असती काय, म्हणजे ही सई दिदी असती काय, हा रानू असतो काय, हा रानूच असतो काय, डबल फोटो असतो त्याचा काय, रोहित. आणि मग ही कोण? बाप्पू. बाप्पू. आणि ओके तू म्हणतो ना ती लाल्या लाल्या, ती ही लाल्या असतो काय. ओके. आणि हे आपलं झाड असतं काय दारातलं, कसं आहे ते दुसऱ्यांच्या दारातलं झाड. हा हो चला बस ठेवून देऊयात, आपल्याला सेट करायचं आहे केक. हो भीमला थोडं आडवं येते पण येऊ द्यात, ते कागद असल्यामुळं. चल तुझं खायचं राहील नाही रे. छोटा भीम छोटा भीम. मग ढोलू. हा सही तो आपला नाही आहे. हे म्हणजे तुम्ही म्हणता आता सगळ्या मुलांना नावं माहिती असतात कार्टूनचे, पण हे सईला ह्यासाठी माहिती नाहीये की आमच्या टीव्हीच नाहीये, त्यामुळे तिला प्रॉपरली अशी नावं माहिती नाहीयेत. राजू आहे मागे, एका साईडला राजू आहे. हा तेच ना, एका साईडला आहे तो. ते नाही येत अगं, एका केकवर तरी. कसा वाटतोय? ते गेले कुठं तोपर्यंत हे आले इकडं. नाही नाही सह्या नाही नाही. समोरून दिसणार तेवढाच आहे, मागे काहीच नाही.
तू किती वरती आपल्या वरती चढायचं शक्तिमान ओ शक्तिमान हा तू बंडल आहे पलीकडे कसं हा नाही ही नाही हिरवळ ठीक आहे हा ही घे राणा हा राजा हा ठीक आहे हा आणि पांढरा मागचा पाठीमाग गोल अंडरलं ढकलत जा वडीत आणाय हा येऊ काय नाही हा इथे शक्तिमान अजून एक आणा ओके हा हे गोल आई डॉक्टर कसं टाकलं इथं तर माझा अभ्यास करायचं दिसतंय हा ना इथं तर माझा अभ्यास करायचं दिसतंय अजून आहे का तिकडे हा इथं वरती चालू हा इकडे हा ओके आणि कुरकुरा ग्लास ग्लास पत्रा पोटा हा ना उडी हा चला नाही पुढं मला पण काम झालं या पोटामध्ये. हा घ्यायचं का खायला तिथं आपला केक पॅक होतोय. हॅपी बर्थडे राघव. तर ह्याची हाईट थोडीशी मोठी आहे ना, तर त्याच्यामुळे असे डबल बॉक्स लावलेत. स्टेपलर सईच्या हातात आहे. तर हा आहे दुर्गेश भैया आणि हा आहे कमलेश. हे मामा भाचेत आणि माझ्या मैत्रिणीचा हा मुलगा आणि हे आमचं थोडक्यात भाऊच म्हणायचं. आमचे करमळ्यातले शेजारी आहेत आणि करमळ्यावरून केक घेण्यासाठी आलेत. हो चहा घेतला ठीक आहे. हो हो हा नाही वहिनी मला सकाळीच म्हणलेल्या तुम्हीच या केक घेऊन. म्हटलं हा दे यांच्याकडे. हो 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 बाय कमलेश ये परत आमच्यात. मामा ठीक आहे. हे मामा दादू तोका मला भाजीला जायचंय माहितीये का. तुम्ही झाडवलं धडकता